नि सा गा pani pani धा पा पध पध गा नि ध सा नि सा गा pani pani धा पा पध पध गा नि ध सा ही गाथा अस्तित्वाची शौर्याची पराक्रमाची ही गाथा अस्तित्वाची शौर्याची पराक्रमाची या मातीमधल्या कणाकणातील मौल्यवान रत्नांची या मातीमधल्या कणाकणातील मौल्यवान रत्नांची कर्तृत्व इथे गगनाला भिडे परिमोल जाणून घेऊ व्यक्तिविशेष। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, रेडिओ MPSC गुरुमध्ये मी आरजे प्रिया तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते। मित्रांनो, व्यक्तिविशेष हे सत्र म्हटलं की विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींचा जीवन प्रवास या सत्रात जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करत असतो। आता आपण कृषी क्षेत्रातील आंतरराष्ट्रीय कीर्तीचे महत्त्वाचे व्यक्ती म्हणजे बेंजामिन पिएरी पाल यांच्याविषयी जाणून घेणार आहोत। मित्रांनो, आंतरराष्ट्रीय कीर्तीचे भारतीय कृषी वनस्पती वैज्ञानिक व ख्यातनाम संशोधक म्हणून त्यांना ओळखलं जातं। तांबेऱ्यासारख्या रोगांना दाद न देणारे आणि अधिक प्रमाणात उत्पादन देणारे गव्हाचे अनेक उत्तम प्रकार त्यांनी शोधून काढले। शोभिवंत वनस्पतींवरही त्यांनी महत्त्वाचं संशोधन करून गुलाबाचे अनेक प्रकार निर्माण केले। मित्रांनो, व्यक्तिविशेष हे सत्र म्हटलं की या सत्रात आपण त्याच व्यक्तींविषयी जाणून घेतो ज्यांनी मानवजातीसाठी महत्त्वाचं काहीतरी काम केले। आता हेच बघा ना, गव्हाच्या उत्तम आणि अनेक जाती शोधून काढणारे बेंजामिन पिएरी पाल। आज त्यांच्या या संशोधनाचा आपल्याला किती फायदा होतोय हे तुम्हाला कळतच असेल। आज त्यांच्या संशोधनाचा आपल्याला मोठ्या प्रमाणात फायदा होतोय। बेंजामिन पिएरी पाल, त्यांचा जन्म पंजाबमधील मुकुंदपूर या ठिकाणी झाला। त्यांनी ब्रह्मदेशातील रंगून विद्यापीठाची BSc ऑनर्स ही पदवी 1928 मध्ये घेतली होती। तर त्यानंतर त्यांनी MSc ऑनर्स ही पदवी 1929 मध्ये संपादन केली। त्यानंतर त्यांनी केम्ब्रिज विद्यापीठात रोलँड बिफेन व फ्रँक एंगेल्डो यांच्यासारख्या गव्हावरील संशोधनाकरिता प्रसिद्ध असलेल्या शास्त्रज्ञांच्या मार्गदर्शनाखाली गव्हाच्या नवीन प्रकारांचे प्रजनन व अनुवंशिकी याविषयीचं संशोधन करून 1932 साली PhD मिळवली होती। 1933 मध्ये ते ब्रह्मदेशात परत आले आणि भाऊबी येथील सेंट्रल राईस रिसर्च स्टेशन या संस्थेत सहाय्यक भात संशोधक अधिकारी म्हणून रुजू झाले। याच वर्षी पुढे त्यांची बिहारमधील पुसा येथील इम्पिरियल ॲग्रिकल्चर रिसर्च इन्स्टिट्यूट या संशोधन संस्थेत दुय्यम आर्थिक वनस्पती वैज्ञानिक या हुद्द्यावर नेमणूक करण्यात आली। 1937 मध्ये ते ह्याच संस्थेत शाही आर्थिक वनस्पती वैज्ञानिक व वनस्पती विज्ञान या विभागाचे प्रमुख झाले होते। 1950 मध्ये ते ह्या संस्थेचे संचालक झाले। स्वातंत्र्यप्राप्तीनंतर ह्या संस्थेचं नाव इंडियन ॲग्रिकल्चर रिसर्च इन्स्टिट्यूट असे ठेवले गेले होते। या हुद्द्यावर 15 वर्ष काम केल्यानंतर पाल यांची 1965 मध्ये इंडियन काउन्सिल ऑफ ॲग्रिकल्चर रिसर्च या संस्थेचे पहिले महासंचालक म्हणून नेमणूक करण्यात आली। या पदावरून 1972 मध्ये ते सेवानिवृत्त झाले। निवृत्तीनंतर ते या संस्थेत गुणश्री शास्त्रज्ञ या नात्याने काही संशोधनात मार्गदर्शन करीत होते। पाल यांनी अनुवंशिकी आणि वनस्पतींचे प्रजनन या विषयांवर मूलभूत, महत्त्वपूर्ण व उपयुक्त संशोधन केले। त्यांनी गव्हासंबंधी विशेष संशोधन करून तांबेरा या अतिशय उपद्रवकारक रोगाला प्रतिकार करणाऱ्या गव्हाच्या प्रकारांचा अधिक उत्पादन देणाऱ्या दाणेदार गव्हाच्या प्रकारांशी संकर घडवून आणून अधिक उत्पादन देणाऱ्या व रोगांना न जुमानणाऱ्या दाणेदार गव्हाच्या अनेक प्रकारांची निर्मिती केली। मग यामध्ये NP 710, 718, 761, 770, 799 व 809 हे गव्हाचे प्रकार भारतीय शेतकऱ्यांमध्ये अधिक लोकप्रिय व यशस्वी झाले। तांबेरा या रोगाच्या तिन्ही प्रकारच्या उपद्रवांना न जुमानणारा व अधिक प्रमाणात फलित होणारा NP 809 हा गव्हाचा सुप्रसिद्ध प्रकार पाल यांनी 1954 मध्ये शोधून काढला। नंतर असेच काही प्रकार त्यांनी शोधून काढले। या प्रकारांनी गव्हाच्या उत्पादनात क्रांती केली। नॉर्मन बोरलॉग या मेक्सिकन शास्त्रज्ञांनी शोधून काढलेल्या बुटक्या गव्हाच्या प्रकारानंतर पाल यांच्या गव्हाच्या प्रकारांची लोकप्रियता थोडी कमी झाली, पण जेव्हा
भारताची अन्नधान्य उत्पादन क्षमता कमी होती व अन्नधान्य समस्या बिकट होती, त्या काळात त्यांनी शोधून काढलेल्या गव्हाच्या अनेक वाणांमुळे भारतात गव्हाचं पीक वाढलं हे मात्र नक्की. गव्हाशिवाय पाल यांनी बटाटा व तंबाखू यांच्यावर देखील अधिक उत्पादनाच्या दृष्टीने संशोधन केलं. विविध पिकात आढळून येणाऱ्या संकरज ओझा संबंधी वनस्पतींच्या संकरामुळे निर्माण झालेल्या नव्या प्रकारात मूळ वनस्पतींमध्ये आढळतो त्यापेक्षा अधिक जोम, अधिक रोगप्रतिकारक क्षमता आणि परिसराशी जुळवून घेण्याची अधिक क्षमता यासंबंधी देखील त्यांनी संशोधन केलं. भारतात वनस्पती प्रवेशन संघटना स्थापन करण्यात त्यांनी शिकस्तीचे प्रयत्न केले. या संघटनेत भारतात 40,000च्या वर उपयुक्त वनस्पतींचे प्रकार प्रचारात आणले गेले. आर्थिकदृष्ट्या त्यातील काही वनस्पती भारताची उत्पादन क्षमता व समृद्धी वृद्धिंगत करू शकतात असे दिसून आले. पाल यांनी 1956 साली जपानमध्ये भरलेल्या आंतरराष्ट्रीय अनुवंशिकी परिसंवादात आपले गव्हावरचे संशोधन प्रविष्ट केले. रोगांच्या प्रतिकारक क्षमतेच्या बाबतीत संकरित गव्हांच्या प्रत्येक प्रकारात जनुकांचे 2 गट असतात. एका गटाची जनुके रोगाच्या जंतूशी सरळ सामना करतात, तर दुसऱ्या गटातील जनुके रोगप्रतिकारक विक्रियांचे दमन निरोधन करतात. त्यामुळे गव्हाच्या कोणत्याही प्रकारात जनुकांच्या कोणत्या गटाचे आधिक्य आहे यावरच त्या संकरित गव्हाच्या प्रकाराची रोगप्रतिकारक क्षमता अवलंबून असते असे त्यांनी या ठिकाणी सांगितले होते. याचबरोबर गव्हासारख्या स्वपरागित वनस्पतींच्या बाबतीत संकरज ओझाचा समुपयोग करता येतो असे देखील त्यांचं म्हणणं होतं. तांबेरा रोगाची साथ पसरलेली असताना सुद्धा NP 800 मालेतील गव्हाचे काही प्रकार पेरून दाणेदार गव्हाची निपज करता येते, हा त्यांच्या संशोधनाचा महत्त्वपूर्ण भाग होता. या संशोधनाने प्रभावित होऊन लंडनच्या रॉयल सोसायटीने 1972 पाल यांना फेलो करून त्यांचा सन्मान केला. खाद्यान्न देणाऱ्या वनस्पतींशिवाय पाल यांनी काही अलंकारिक आणि शोभिवंत फुले देणाऱ्या वनस्पतींवर देखील संशोधन केलं. द ब्युटिफुल क्लाइंबर्स ऑफ इंडिया हे त्यांचं पुस्तक 1960 प्रकाशित झालं होतं. गुलाबाच्या अनेकविध जाती त्यांनी संकर क्रियेने निर्माण केल्या. गुलाबांच्या अनेक प्रदर्शनात त्यांनी पारितोषिक मिळवली. देहली प्रिन्सेस व द पंजाब बेल हे गुलाबाचे प्रकार अतिशय लोकप्रिय झाले आहेत. द रोज इन इंडिया, भारतातील गुलाब या नावाचं गुलाबांवरील पुस्तक त्यांनी 1966 प्रसिद्ध केलं. 1966 व्हीट, 1966 कॅरोफायटा आणि 1967 फ्लॉवरिंग श्रबस, 1974 बुगनविलियाज ही त्यांची पुस्तकं प्रसिद्ध झाली. या पुस्तकांच्या शिवाय त्यांचे 160च्या वर संशोधनात्मक व माहितीपूर्ण लेख मान्यवर शास्त्रीय नियतकालिकात प्रसिद्ध झाले आहेत. संशोधन करण्याबरोबरच त्यांनी इंडियन ॲग्रिकल्चर रिसर्च इन्स्टिट्यूटमधील कृषी विज्ञानाच्या व वनस्पती विज्ञानाच्या पदव्युत्तर शिक्षणाचा उपयुक्त आकृतिबंध तयार केला. खेडोपाडी जाऊन कृषी विज्ञानातील संशोधित निष्कर्ष सामान्य शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी त्यांनी अनेक तरुण कृषी पदवीधरांना प्रवृत्त केलं. ऑस्ट्रेलिया, चीन, फ्रान्स, इंग्लंड, इटली, जपान, अमेरिकेची संयुक्त संस्थाने व सोव्हिएट रशिया या देशात भरलेल्या अनेक संमेलनात, परिषदात, परिसंवादात, चर्चासत्रात त्यांनी भाग घेतला आणि भारतीय कृषी वैज्ञानिक प्रतिनिधींचं नेतृत्व केलं. फिलिपाईन्समधील आंतरराष्ट्रीय भात संशोधन मंडळाचे ते एक विश्वस्त असल्यामुळे 1967 ते 1970 या कालावधीत त्यांनी फिलिपिन्सला अनेकदा भेटी दिल्या. अनेक मान्यवर शास्त्रीय संस्थांनी त्यांना आपले सदस्य करून घेतले. लिनियन सोसायटी ऑफ लंडन, रॉयल हॉर्टिकल्चर सोसायटी, इंडियन बोटॅनिकल सोसायटी, इंडियन सोसायटी ऑफ जेनेटिक्स अँड प्लांट ब्रीडिंग, फायटोलॉजिकल सोसायटी ऑफ इंडिया आणि इंडियन नॅशनल सायन्स अकॅडमी यांसारख्या नामांकित संस्थांचे ते सदस्य म्हणून निवडले गेले होते. ऑल युनियन लेनिन ऑफ ॲग्रिकल्चरल सायन्सेस, जेनेटिक्स सोसायटी ऑफ जपान आणि द जपान अकॅडमी या संस्थांचे ते सभासद होते. जपानमध्ये 1968 भरलेल्या 12व्या इंटरनॅशनल काँग्रेस ऑफ जेनेटिक्सचे ते उपाध्यक्ष होते. 1966च्या युनेस्कोच्या कृषी शैक्षणिक व कृषी वैज्ञानिक मंडळाचे ते सभासद होते. द रोज सोसायटी ऑफ इंडियाचे ते अध्यक्ष होते. अनेक गुलाब पुष्पांच्या ज्ञानाबद्दल जाणत्यांनी त्यांना द बेस्ट नॉन रोझेरियन अशी उपाधी देखील प्रदान केली होती. 1946 ते 1954च्या इंडियन सायन्स काँग्रेसच्या वनस्पती विज्ञान व कृषी विज्ञान विभागाचे ते अध्यक्ष होते. याच संस्थेच्या बँगलोर येथे जानेवारी 1971 भरलेल्या वार्षिक अधिवेशनाचे ते मुख्य अध्यक्ष होते. इंडियन नॅशनल सायन्स अकॅडमीचे 1975 ते मुख्य अध्यक्ष होते. पाल यांनी अनेक पारितोषिकं, सन्मानचिन्ह, सन्माननीय पदव्या मिळवल्या.
कृषी विज्ञान व वनस्पती विज्ञानाचे रफी अहमद किडवाई मेमोरियल प्राइज त्यांना 1960मध्ये दिले गेले. तर 1962मध्ये वनस्पती विज्ञानाचे बिरबल सहानी सुवर्ण पदक, 1964मध्ये श्रीनिवास रामानुजन सुवर्ण पदक, 1971मध्ये ग्रँट पदक आणि 1971मध्येच बार्कली पदक ही त्यातील काही महत्त्वाची मानचिन्हे होती. अनेक भारतीय शासकीय, शैक्षणिक व शास्त्रीय समित्यांचे ते सभासद होते. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या शास्त्रीय सल्लागार समितीचे ते सभासद आधीपासूनच होते. 1958मध्ये भारत सरकारने पाल यांना पद्मश्री तर 1968मध्ये पद्मभूषण हे किताब देऊन त्यांच्या कार्याचा गौरव केला. 1970मध्ये पंजाब कृषी विद्यापीठाने त्यांना सन्माननीय डॉक्टर ऑफ सायन्स ही पदवी देऊ केली. यानंतर सरदार पटेल विद्यापीठ, उत्तर प्रदेश कृषी विद्यापीठ आणि हरियाणा कृषी विद्यापीठांनी त्यांना सन्माननीय DSc ही पदवी दिली होती. विद्यार्थी मित्रांनो, व्यक्तिविशेष हे सत्र स्पॉटिफाय म्युझिक ॲप, अँकर FM, गुगल पॉडकास्ट किंवा रेडिओ पब्लिकवर सुद्धा ऐकू शकता. चला तर मग विद्यार्थी मित्रांनो, आता वेळ आली आहे रजा घेण्याची. मी RJ प्रिया तुम्हा सगळ्यांची रजा घेते. पुन्हा भेटूया उद्याच्या व्यक्तिविशेष या सत्रात एका अशाच महत्त्वाच्या व्यक्तीची जीवनगाथा ऐकण्यासाठी. तोपर्यंत ऐकत रहा तुमचा लाडका चालता फिरता इंटरनेट रेडिओ म्हणजेच रेडिओ MPSC गुरु. स्टे ट्यून टू रेडिओ MPSC गुरु, स्प्रेडिंग द नॉलेज, पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी.